नमस्कार. नमस्कार. मजेत आहेत ना? हो. प्रवास करून कंटाळा नाही आला? नाही. नक्की? नक्की. मग आज छान पाठ होणार आपल्या मॅडमचा, सरांचा, हो का नाही? हो. ठीक आहे. राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे चे माननीय संचालक रावजी रेखावर साहेब, तसेच सहसंचालक डॉक्टर कमलादेवी आवटे मॅडम, माझ्या कार्यालयातील सर्व उपसंचालक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्यस्तरीय रंगोत्सव कार्यक्रम ज्या विभागाच्या अंतर्गत आयोजित केला जातो अशा सामाजिक शास्त्र व कला क्रीडा विभागाचे माझे सर्व सहकारी, त्याच्यामध्ये वरिष्ठ अधिव्याख्याता श्रीमती संघप्रिया मॅडम, संघप्रिया वाघमारे मॅडम, अधिव्याख्याता श्री रामेश्वर रोडके साहेब, अधिव्याख्याता शीतल शिंदे मॅडम, माझे सहकारी आणि मित्र विशेष सहाय्यक श्री बाळासाहेब गायकवाड आणि परिषदेमधील सर्व उपस्थित स्टाफ आणि कर्मचारी, या सर्वांच्या वतीनं सर्वप्रथम राज्यस्तरीय रंगोत्सव कार्यक्रमामध्ये सर्व शिक्षक बंधू, विद्यार्थी मित्र, या सर्वांचं राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या वतीनं स्वागत करतो. या ठिकाणी आत्ताच बाळासाहेबांनी सांगितलं की आपण जिल्हा स्तरावर आपल्या शिक्षकांसोबत या स्पर्धेमध्ये उतरण्यासाठी अतिशय छान असं दिलेल्या नियमांनुसार, सूचनांनुसार पाठाचं सादरीकरण केलं आणि त्याची व्हिडिओ लिंक तयार करून आपण दिल्यानंतर आपल्या प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अर्थात डाएट मधील आमच्या प्राचार्य, वरिष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता यांच्या टीमने याचं परीक्षण केलं. त्याच्यामधून प्रामुख्याने जे काही नंबर प्राप्त झाले होते नियमाप्रमाणे नोंदणी झाल्यानंतर ते सर्व विभाग स्तरावर, आपल्या राज्यामध्ये 8 शैक्षणिक विभाग आहेत, अशा विभाग स्तरावर आपले व्हिडिओ प्राप्त झाले आणि त्याच्यामधूनही प्रामुख्याने आपली निवड होऊन आज 24 संघ या ठिकाणी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी दाखल झालेले आहेत. खरं तर ही स्पर्धा का आयोजित केली जाते याच्या पाठीमागची भूमिका शिक्षक बंधूंना मात्र नक्की माहिती आहे, पण विद्यार्थी मित्रांनाही माहीत असलं पाहिजे की राज्यस्तरीय रंगोत्सव स्पर्धा असो किंवा इतर कोणतीही स्पर्धा असो, त्या स्पर्धेमध्ये आपलं टीम वर्क म्हणजे सांघिक भावना, स्वतःचा आत्मविश्वास, एकमेकांना सहकार्य करण्याची वृत्ती, योग्य प्रकारचे दिशा देण्याचं शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं असणारा मार्गक्रम, स्वतःमधील असणारी स्वयंशिस्त आणि इतरांना सुद्धा स्वयंशिस्त लावण्यासाठी आपण करत असलेल्या कृती, जबाबदारी, एकता आणि देश अभिमानाची जाणीव आणि जागृती निर्माण करणे अशा अनेक गुण या पाठीमागे लपलेले आहेत. अर्थात हे उद्देश आपल्याला साध्य करायचे आहेत. आताच बाळासाहेबांनी आपल्याला सांगितलं की आपण जिल्हा विभाग स्तरावरून राज्य स्तरापर्यंत आलेला आहात, म्हणजे प्रत्येक संघ विजेता आहे. लक्षात घ्या मित्र, प्रथम क्रमांक राज्य स्तराला आला किंवा न आला त्याला महत्व नाही. आमच्या दृष्टीनं, आमच्या दृष्टिकोनातून आपण इथपर्यंत पोहोचलेला आहात आणि हेच आपलं सर्वांचं यश आहे. त्यामुळं आज आपण दिवसभर आपल्याला दिलेल्या सूचना, आपल्याला सांगितलेले नियम याप्रमाणे आपलं जे सादरीकरण आहे ते सादरीकरण अतिशय न भीता, न घाबरता, संकोच न करता, मन मोकळेपणाने, हसत खेळत, जसं आपण 26 जानेवारीला आत्ताच सामूहिक गीतावर, राष्ट्रभक्तीवर गीतावर काय केलं, कवायत सादरीकरण केलं. प्रत्येक शाळेमध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं लेझिम असेल किंवा इतर साहित्यासहित कवायत असतील ह्या सादरीकरण केल्या. अशा हजारो व्हिडिओ माझ्याकडे प्राप्त झालेले आहेत. ते पाहताना मुलांचा आनंद, उत्साह, शिक्षकांचा उत्साह, ह्या सगळ्या बाबी दिसून आल्या. तसा उत्साह आजच्या पाठाच्या सादरीकरणामध्ये दिसावा
ही सगळ्यांना एक विनंती केली जाईल। याचबरोबर या ठिकाणी असणारे जे परीक्षक लाभलेले आहेत त्या परीक्षकांचाही परिचय थोडक्यात करून दिला जाईलच, ओळखही सांगितली जाईल। परंतु परीक्षकांना सुद्धा सूचना आहेत, आपल्याला दिलेले जे निकष आहेत, आपल्या समोर असणारा शिक्षक विद्यार्थी हे सर्व आपले आहेत। त्याच्यामध्ये जे तुम्हाला योग्य वाटेल त्या निकषाच्या अनुषंगाने त्या पद्धतीनं गुणदान करावं आणि सर्वोत्कृष्ट संघ, सर्वोत्कृष्ट त्या ठिकाणी असणारं सादरीकरण हे राज्यासाठी प्राप्त व्हावं ही अपेक्षा व्यक्त करतो। कारण या ठिकाणी आपले तयार होणारे जे व्हिडिओ आहेत हे सगळे आपल्या SRTच्या वेबसाईटवर ठेवण्यात येणार आहे आणि त्यामुळं हा प्रत्येक राज्यातील शिक्षक पाहणार आहे। त्यामुळे आपलं सादरीकरण उत्कृष्ट होईल याकडे सर्वांनी लक्ष द्यावं आणि परीक्षकांनी सुद्धा तशी निवड करावी आणि करतील याची आम्हाला खात्री आहे। अशाच परीक्षकांना आम्ही त्या ठिकाणी बोलवलेलं आहे। असो, अधिकचं न बोलता या ठिकाणी राज्यस्तरीय रंगोत्सव कार्यक्रमामध्ये पुनश्च एकदा माननीय संचालक आणि आमचं कार्यालय राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या वतीनं स्वागत करतो आणि मी या ठिकाणी माझं प्रस्ताव थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।